नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर, योगेश्वरी नगरी विभाग व राम मंदिर मंडी बाजार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26 घेण्यात आले. या दर्जेदार स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी राजूरकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका रचना ज्योती किशोर परदेशी यांची, तर अधिव्याख्याता डॉक्टर भागीरथी शशिकांत पुरी यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर राम मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका विनीता रामदासी, तर योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बाबजे यांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासंती बाबजे यांनी केले. मी वासंती मिलिंद बाबजे, सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर योगेश्वरी नगरी विभागामध्ये चालवते. आज आमचा वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26 हा सोहळा आम्ही पार पाडला. अत्यंत आनंदाने आणि अत्यंत उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्याच उत्साहानं पालकही इथं येऊन खूप छान पद्धतीनं सहभागी झाले आणि सादरीकरण पूर्ण होईपर्यंत इथं बसले. आजच्या आनंदोत्सवाचा आमचा महत्त्वाचा उद्देश की मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कलागुण व्यासपीठ त्यांना एक मिळावं हाच होता आणि खूप सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. याला बालगोपालांमध्ये राहून खूप एक छान असा आनंद प्राप्त होतो. माझा दिवस कसा चालू होतो आणि कसा संपतो हे मला समजत नाही. त्यांच्यासाठी नवीन नवीन उपक्रम घेण्यामध्ये मला खूप आवडतं आणि यामध्ये त्यांचा उत्साह खूप ओसंडून वाहत असतो. खूप आनंदाने सहभागी होतात हे मुलं आणि जेव्हा ॲक्टिव्हिटी किंवा उपक्रम घेतो तेव्हा घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान मिळतं आणि खूपच आनंदाने मी ही शाळा चालवते. सर्वज्ञ दासोपंत बाल विद्या मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालमनाला सुसंगत असे परिपूर्ण शिक्षण दिले जातेच, पण इतर कलागुणांमध्येही विद्यार्थी पुढे राहावा यासाठी दर्जेदार असे स्नेहसंमेलन घेतले जाते, असेही यावेळी रामदासी मॅडम सांगतायत. विनीता विनायक रामदासी, मी राम मंदिर विभागामधून माझी शाळा चालवते. आज मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. मुलांना इतका आनंद असतो. वार्षिक स्नेहसंमेलन रोज असतं. मॅडम गॅदरिंग कधी आहे, मॅडम गॅदरिंग कधी आहे, त्यांना म्हणजे इतका उत्सुकता असते गॅदरिंगची. तर आणि आज इतक्या छान पद्धतीने त्याने कार्यक्रम सादर केला म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं आमच्या. अशा या दर्जेदार स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या रचना परदेशी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या बालक मंदिराचे कौतुकही केले. फक्त शिक्षणच इथे देत नाही तर संस्काराचे धडे पण शिकवतो. खरं तर हे उद्याचे भविष्याचे सुजाण नागरिक आहेत आणि यांच्या संस्काराचा पाया प्रत्येक व्यक्तीचा, आपल्या सर्वांचाच हा शाळांमध्ये म्हणजे प्री प्रायमरीमध्येच घडत असतो. आणि अतिशय सुंदर पद्धतीने संस्कृतचे श्लोक असतील जेणेकरून लहान मुलांचे उच्चार स्पष्ट होतात असे श्लोक या शाळेमध्ये घेतले जातात. प्रार्थनेपासून ते लहान मुलांना घरी पोहोचवण्यापर्यंत सर्व शिक्षक वृंदांचं या ठिकाणी लक्ष असतं. अहवालामध्ये मॅडम सांगत होत्या सामाजिक कार्यामध्ये मलासुद्धा खूप जास्त आवड आहे आणि लहान मुलांना त्या सामाजिक गोष्टींची जाणीव असावी म्हणून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणं असेल किंवा इतर काही सामाजिक कार्यक्रम घेणं असेल, या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्ताच लहानपणापासून या लहान मुलांमध्ये एक रुची निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या सर्वज्ञ दासोपंत शाळेच्या माध्यमातून केलं जातं. अंबाजोगाई शहरात कमी कालावधीत अतिशय उत्तम अशी सेवा देणारे हे सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर नावारूपाला येत असून विद्यार्थ्यांना एक उत्तम असं शिक्षण या शाळेमध्ये दिले जात आहे. त्यामुळे सर्व पालकही यावेळी आनंदी असतात. पालकांनीही आपला आनंद व्यक्त केला आहे. नमस्कार, मी सौ कल्याणी लखन मुंदडा. माझी मुलगी 3 वर्षापासून या शाळेत आहे. गॅदरिंगचा अनुभव म्हटलं की तिचा उत्साह बघूनच मी खुश असते. 3 वर्षापासूनची तिची प्रगती या शाळेत अजूनही दिसत आहे.
माझी अशीच इच्छा आहे की या शाळेने अजून पुढे प्रगती करावी, हीच मी अपेक्षा ठेवते. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना एक उत्तम असे शिक्षण या बालक मंदिरात दिले जाते. त्याचबरोबर विविध उपक्रमही घेतले जातात. उपक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या अधिव्याख्याता डॉक्टर भागीरथी पुरी उर्फ गिरी यांनीही मार्गदर्शन केले. की या शाळेतनं बऱ्याचशा गोष्टी ज्याला आपण संस्कार म्हणतो, कारण आज आपण अवतीभोवती जेव्हा पाहतोय तेव्हा संस्कारांची आणि मूल्याची खूप कमतरता जाणवते. कारण आज आपण आपलं घर पाहतोय तर आपलं घर हे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मोडतं, आणि जेव्हा आपण आपल्या घराचा विचार करतो तेव्हा आईवडील दोघंही नोकरी असतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलांना मूल्य आणि संस्कारांची खूप गरज आहे. आणि मला असं वाटते की मी 2004पासून मी माझी मुलगी असल्यापासून पाहते की मॅडम अगदी स्वतःची मुलं ज्याप्रमाणे आपण घरी वाढवतो त्याच्याही पेक्षा कैक पटीनं ही शाळा मुलांना वाढवते. खरं तर आपल्याच सर्वजण, आत्ता मगाशी कोणीतरी एक पालक म्हणाले की आम्ही बिनधास्तपणे राहू शकतो. या दासोपंत बालक विद्यामंदिरामध्ये विद्यार्थ्यांना आवडीनिवडीनुसार त्यांना त्याच पद्धतीचे शिक्षण दिले जाते. तसेच त्यांच्या विविध कलागुणांनाही वाव दिला जातो. अतिशय बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. त्यामुळे सर्व विद्यार्थीही आनंदी होते. तसेच शिक्षकांनीही आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. नमस्कार, मी सौ शुभांगी गजानन राजूरकर, सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर योगेश्वरी नगरी या विभागाची मी संचालिका आहे. आणि ही शाळा गेले 2004पासून सुरू आहे. ती आता हे माझं 22वावं वर्ष आहे. ही शाळा आम्हाला महेश देशपांडे सर देवघरचे त्यांनी सुरू करून दिली, आणि ते आम्ही सुरू करून दिलं आम्ही पुढं चालवत आहोत. ह्या जो वृक्ष वाढला आहे ह्याच्या फांद्या वाढतच आहेत, आणि ह्याच्या पुढंही आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांना जे आनंद उत्साह त्यांच्यामध्ये जो मिळतो त्यातून आम्हालाही तेवढाच आनंद उत्साह मिळतो. आणि यात सर्व माझे जे शाळा चालवण्यासाठी शिक्षक, इतर पालक किंवा विद्यार्थी यांनी जे सहकार्य करत राहिले तसेच मला सहकार्य मी जिवंत आहे तोपर्यंत राहिलं तर मला देवाचे आभार, मी मनपूर्वक आभार मानते. आणि या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी सर्व विद्यार्थी सुंदरशी वेशभूषा करून आले होते. त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. पालकांनीही उत्साहाने उपस्थिती दर्शविली. नमस्कार, मी अंजली श्रीहरिराम रामदासी. मी दासोपंत बाल विद्या मंदिरमध्ये शिक्षिका आहे. आमचा मंदिर विभाग, राम मंदिर विभागात आम्ही संस्कारासोबत मुलांना चांगल्या वागण्याचे सुद्धा धडे देत होतो. त्याच्यामध्ये त्यांच्या जे सुप्त कलागुण आहेत त्यांना पण वाव देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो. आमच्या शाळेचं छोटंसं रोपटं आता मोठ्या ह्याच्यात हे झाले रूपांतरित झालेलं आहे. अशी जी उत्तरोत्तर आमची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासंती बाबजे यांनी केले. अहवाल वाचन अश्विनी बाबजे यांनी, तर सूत्रसंचालन शिल्पा भंडारी यांनी केले. आभार शुभांगी शेटे यांनी मांडले. यावेळी या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षिका रोहिणी पंचबाई, दीप्ती देशमुख, संध्या बनाळे, मनीषा चिल्लरगे, माधुरी दिंडोरे, स्वाती गाडेकर, मीरागिरी या सर्वांनी सहकार्य केले. तसेच मिलिंद बाबजे, गजानन राजूरकर, यश बाबजे यांचेही सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.